आज आपण बोलणार आहे एका महत्त्वाच्या योजनेबद्दल, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेलेले आहे। मुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच जाहीर केलेले आहे की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता 50,000 रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। योजना महिलांच्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांच्या उद्योजकाला प्रोत्साहन देण्यासाठी आणल्या गेलेली आहे। या कर्जाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील किंवा त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करू शकणार आहे। वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये आणि फायदे काय हे आपण पाहणार आहोत। नव्या कर्ज योजनेची अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहे जी महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे। लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे। कर्जाची सर्वात मोठी खासियत म्हणजे परतफेड, ती म्हणजेच लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणाऱ्या रकमेतून करता येणार आहे। म्हणजेच महिलांना वेगळ्या हप्त्याचा ताण सहन करावा लागणार नाही। सरकार ग्रामीण किंवा सरकारी बँकांबरोबर करार करत आहे, ज्यामुळे कर्ज कमी व्याज दरात आकारले जाणार आहे। वैयक्तिक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता ठेवण्यात आलेल्या आहे। सर्वप्रथम अर्जदार महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असणे आवश्यक आहे। तिचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। ज्या महिला आधीपासूनच या योजनेचा लाभ घेत आहे त्यांना कर्जासाठी प्राधान्य दिले जाणार आहे। कर्जासाठी वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष असणार आहे। वैयक्तिक कर्ज योजनेचा मुख्य हेतू म्हणजेच महिलांना उद्योजक बनवणे। ग्रामीण भागातील महिला या कर्जाच्या मदतीने शेती संबंधित व्यवसाय जसे की पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मसाले बनवणे, अचार, पापड निर्मिती यांसारखे व्यवसाय सुरू करू शकतात। तसेच शहरी भागातील महिला ब्युटी पार्लर, ट्युशन क्लासेस, ऑनलाईन विक्री, खाद्यपदार्थ यांसारख्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात। सरकार या व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य विकास कार्यक्रम देखील राबवत आहे। महिलांना त्यांच्या संपत्तीच्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जात आहे। बाजारपेठाशी जोडण्यात मदत केली जात आहे। यामुळे त्यांच्या व्यवसायाला यश मिळण्याची शक्यता वाढते। महाराष्ट्र सरकार या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी वचन बांधत आहे। सध्या लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 45 कोटी रुपयांचा खर्च येतो। आता वैयक्तिक कर्जासाठी अतिरिक्त निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे। सरकार विविध बँकांशी करार करून या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे। राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम न होता योजना चालू राहण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजनेतील वैयक्तिक कर्जाचा समाजावर व्यापक परिणाम होणार आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामुळे संपूर्ण कुटुंबाचे जीवनमान सुधारते। मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा, घराची दुरुस्ती यांसारख्या गोष्टींसाठी महिला आता आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकणार आहे। ग्रामीण अवस्थेला चालना मिळेल। शहरी भागात लघु उद्योगाची वाढ होईल। या योजनेमुळे महिलांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा होईल आणि त्यांना समाजात योग्य सन्मान मिळेल। लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। सरकार या योजनेचा विस्तार करून आणखी सुविधा जोडण्याचा विचार करत आहे। भविष्यात कर्जाची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।